आपली आगरी रेसिपी खूप सोपी म्हणजे खूप सोपी आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या माणसाच्या हातामध्ये चव असेल त्याचीच रेसिपी खूप नमस्कार, मी सुप्रिया अँड सुरेंद्र आगसकर या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर आहे कुकिंगचा व्हिडिओ, हा रेसिपीचा म्हणजेच वजडी स्पेशल। आजचा आमचा मेनू आहे वजडी। तर मी ठरवलं चला टाकूया वजडीचा, खूप सोपी असते बनवायला। तर पहा कसे करतो आम्ही ते। तर बघा, अशी गरम पाण्यात धुवून मस्तपैकी असे तोडून घेतलेले आहे, छोटे छोटे पीस केलेले आहे वजडीचे। आणि हे एवढा सर्व तोडून घेतलेला आहे। किती आहे? 1 किलो वजडी आहे। आता आपण वजडी ही बॉईल करून घेणार आहोत। त्याच्यासाठी 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या ठेचल्या आहेत आणि त्या टाकल्या आहेत कुकरमध्ये। आणि त्यानंतर एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ती सुद्धा कापून टाकलेली आहे कुकरमध्ये। लसूण आणि मिरची टाकून घेतल्यावर टाकला आहे कढीपत्ता त्यामध्ये, आणि थोडासा अद्रक सुद्धा घेतलेला आहे, तो सुद्धा आपण ठेचून टाकणार आहोत कुकरमध्ये। अद्रक सुद्धा टाकलेला आहे कुकरमध्ये। आता एक छोटासा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा कापून टाकणार आहोत त्याच्यामध्ये, त्याचा साल वगैरे काढून कांदा सुद्धा टाकला आहे। आणि आता आपण हळद 2 चमचे, छोटेसे 2 चमचे टाकलेले आहे या कुकरमध्ये। आणि गरम मसाला आपल्या चवीनुसार टाकला आहे अंदाजे। आणि त्यानंतर टाकलेला आहे जिरा आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर, हे 2 सुद्धा टाकणार आहोत आणि मस्त असा ढवळून घेतलेला आहे। आता कुकर लावूया गॅसवर। सर्व टाकून झालेलं आहे। आता त्याला आपण घेणार आहोत मस्तपैकी 10 शिट्ट्या। तर आग लावायचा प्रयत्न केला पण आग लागलेली नाही। आता लागलेली आहे आग। आता ठेवूया कुकर। तर आता ठेवला आहे गॅसवर कुकर। आता ऑलमोस्ट 10 तरी शिट्ट्या घेणार आहोत आणि नंतरची स्टेप काय आहे ते तुम्हाला थोड्या वेळातच दाखवते मी। चला भेटूया थोड्या वेळात। शिट्ट्या होईपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया, म्हणजे कांदा वगैरे शिजवून घेऊया। चला, कढईमध्ये टाकूया तेल। आपल्याला किती लागतो आपल्या अंदाजानुसार। आम्ही तर घेतला आहे किती, 4 चमचे म्हणजे बुड्डी टाकला जिरा त्याच्यात। तर आता आपण घेतलेला आहे किती कांदे, 2 कांदे, कोथिंबीर, टमाटर 1, कढीपत्ता, लसूण, अद्रक, हळदी आणि आपला आगरी मसाला। तर याचा आता आपण चला चालू करूया रेसिपी। का बघा, चेक करणार आहोत म्हणून शिट्टी काढत आहोत। तर आता चेक करणार आहोत शिजली आहे की नाही।
शिजले 10 शिट्ट्यामध्ये पुन्हा शिजले. 10 शिट्ट्या झाल्या तरी सुद्धा शिजलेले नाही, मग परत ठेवायचं लागेल. परत अजून जास्त. ओके, किती आता? तेवढंच घेऊ, 10 परत घेऊ. ओके, म्हणजे आता लागणार आहेत आपल्याला परत 10 शिट्ट्या, म्हणजेच 20 शिट्ट्या लागणार आहेत शिजण्यासाठी. तर आता परत 10 न घेता 5 घेतल्या, म्हणजे एकूण 15 शिट्ट्या लागल्या आपल्याला. आणि आता वजडी मस्त शिजले आहे, नरम झालेले आहे. आता ती टाकू आपण, मसाले वगैरे टाकूया. तर कांदा मस्त शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये टाकणार आहे हळदी, लाल मिर्च पावडर, आगरी गरम मसाला. हे सर्व टाकून मिक्स करून घेणार आहोत. एव्हरेस्ट मीठ मसाला. हा जो ग्रेव्ही आपण रेडी केलेला आहे तो डायरेक्ट कुकरमध्ये घालायचा आणि लागणार 5 शिट्ट्या. जसा डाळीला आपण तडका देतो तसाच मसाल्याचा तडका दिलेला आहे वजडीमध्ये. आता याच्या पुढे तुम्हाला पाहिजे तेवढा रस्सा तुम्ही बनवू शकता किंवा जाड ठेवू शकता. आणि आता कुकरमध्ये परत एकदा आपण 5 शिट्ट्या घेणार आहोत, म्हणजे एकूण आपल्या 20 शिट्ट्या ऑलमोस्ट होणार आहेत वजडी शिजण्यास. तर चला बघूया कशी होते. नारोल वाटण, सुका खोबरा, आगरी पद्धतीचा नारोल आहे भाजलेल्या खोबऱ्याचा. तो आपल्या आवडीनुसार आपण टाकणार आहोत याच्यामध्ये. आणि रस्सा सुद्धा आपल्याला पाहिजे तेवढा ठेवा, तुम्हाला केवढा पाहिजे तेवढा. मग अशी तर मीठ टाकलेलं आपण, तर आता सुद्धा चवीनुसार मीठ सुद्धा आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला जितका रस्सा पाहिजे तेवढा, किंवा तुम्ही ग्रेव्ही जाड सुद्धा ठेवू शकता, खूप छान लागते. तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि हां, मला एक सांगायचं आहे की आपली आगरी रेसिपी खूप सोपी म्हणजे खूप सोपी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या माणसाच्या हातामध्ये चव असेल त्याचीच रेसिपी खूप भारी आणि खूप छान होणार. नाहीतर रेसिपी सोपी असून फायदा नाही. चांगली होणार त्याची ज्यांचे प्रमाण चांगले असणार. वाव, बघा झाली आहे आपली रेसिपी रेडी खाण्यासाठी. इकडे साईडला चिकन सुद्धा रेडी आहे. आपली रेसिपी झालेली आहे. आता
करून बघूया कशी आहे. माझी तर टेस्ट बरोबर आहे. तुझी कशी टेस्ट आहे तुला बघायला लागेल ना. गरम आहे ना. स्पायसी नाही वगैरे, मस्त आहे. थोडे पाहिजे ते पाहिजे स्पायसी. स्पायसी जास्त पाहिजे तर जास्त मसाला टाकत, पण ही बरोबर आहे आपल्यासाठी. जांबार झालंय एकदम नंबर 1. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.